या प्रकरणामध्ये BNS कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। पुढील तपास जे चालू आहे, आरोपीला अटक केल्यानंतर आता पुढे तपास आमचा चालू आहे। सर, लोक आक्रमक झालेले आहेत, त्याची मागणी आहे की प्रकरण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं, त्या दृष्टीनं काय तयारी केली आपण, काय करतो पुढे तपास? अशा घटना घडल्यानंतर साधारणतः जे एक इमोशनल जे रिॲक्शन जे आहे ते पब्लिककडून येत आहे। काल सुद्धा अशा प्रकारची एक सिच्युएशन निर्माण झाली होती, त्यामध्ये काही वेळापुरता लोक रस्त्याकडे आले होते, मग त्यांना समजून जाऊन सांगितलं गेलं आहे की आम्हीच तपास करणार आहे आणि ह्यामध्ये जे आरोपी होता त्याच्या बाबत काही कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती, परंतु तांत्रिक आणि गोपनीय जे आम्ही आपले यंत्रणे वापरले तर तातडीने 1-1.5 तासामध्ये आरोपी अटक करण्यात आलेला आहे। पोलिसने ताबडतोब कारवाई केलेली आहे। आता तुम्ही आमचं सहकार्य करा, ते लोकांनी काल ऐकलाय, सहकार्य केलाय, ते शांततेने आहे, ते प्रोटेस्ट करत आहे, परंतु ते शांततेने आहे आणि पोलिसाच्या सहकार्य करत आहात। आणि आपला जे म्हणणं आहे की नक्की या केस जे आहे ते तातडीने ह्याची चार्जशीट केली गेली पाहिजे, हे आश्वासन आम्ही काल सुद्धा लोकांना दिला होता आणि हे फास्ट ट्रॅक पद्धतीने चालला पाहिजे आणि आरोपीला सक्त जे पनिशमेंट आहे ते भेटली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहात। त्याप्रमाणे तपास आमची विशेष टीम करत आहे। या आरोपीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याआधी त्याच्यावरती काही गुन्हा दाखल असल्याची माहिती? या आरोपीचे विरुद्ध अगोदर अशाही प्रकारचे गुन्हे आहेत। ते 1998 मध्ये त्याच्या विरुद्ध एक विनयभंगाचा गुन्हा होता, त्याच्यानंतर 2015 मध्ये त्याच्या विरुद्ध एक विनयभंग आणि पॉक्सो गुन्हा होता, ज्यामध्ये पॉक्सो आणि विनयभंगाचे कलम होते। त्यातून त्याचा 2019 मध्ये केसमधून ॲक्विटल झालेला आहे आणि हा 65 वर्षाचा व्यक्ती आहे, पण त्याची प्रवृत्ती तशी आहे असं आमचे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे।